तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते। शिवाजी महाराजांना देखील त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता। जे काम कोणाकडूनही शक्य होत नसेल ते केवळ तानाजी करू शकतात याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती। एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दिली होती। जेव्हा तानाजीला ही जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते। महाराजांचा संदेश मिळता क्षणीच तानाजींना जाणवले की नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असावं। तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्याच्या कामाला प्राधान्य देत महाराजांसमक्ष प्रस्तुत झाले। महाराजांनी सांगितले की आता कोंढाणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जग असह्य होता कामा नये। तेव्हा तानाजींनी चौके पहारे अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या या उदयभानासारखा पराक्रमी किल्लेदार असलेल्या कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला। ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले। आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत। गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली 1500 माणसांची फौज होती। रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले। ही भयानक काळोखी रात्र होती। कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा। रात्रीच्या वेळी केवळ 500 सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला। कोंढाणा किल्ल्यावरच्या तुकडीला कळू न देता किल्ला दिवसा चढणे अशक्य होते। तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले। तिच्या शेपटीला दोर बांधला होता। मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले। अचानक हल्ला करून त्यांनी तेथील सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करत त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले। शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निश्चित पाडून स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले। मात्र त्यामागून सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला। गडावरील गवताच्या गांजा पेटून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला। ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली। तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली। हे दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी राजे सिंहगडावर पोहोचले तेव्हा त्यांना समजले। महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय, धन्यवाद।